नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत गुळाचा चहा कसा बनवायचा। खूप लोकांचा हा प्रश्न होता, गुळाचा चहा बनवल्यानंतर नसतो, सोडा टाकल्यानंतर चहा नसतो, तर चहा नक्की बनवायचा कसा, गुळ किती प्रमाणात टाकायचा, ह्या सर्व गोष्टी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। तर व्हिडिओला जर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा, चॅनलला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। तर चला आपण डायरेक्ट गुळाचा चहा कसा बनवायचा याची रेसिपी पाहणार आहोत। तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहे गुळाचा चहा बनवण्यासाठी। यासाठी जे आपल्याला साहित्य लागतंय ते आपण इथे घेतलेलं आहे। जसं की 1 कप दूध घेतलेलं आहे, त्यानंतर थोडासा गुळ घेतलेला आहे। 1 कपासाठी जेवढा गुळ लागत आहे ते गुळ घेतलेला आहे। त्यानंतर आपणास लागतंय ते खाण्याचा सोडा, जो आपण घरी जेवणामध्ये वापरतो तो सोडा। त्यानंतर आहे आपल्याला तशी चहा पावडर, ते आपण कोणतीही चहा पावडर आपण ह्यामध्ये यूज करू शकतो। तर आता आपण पहिल्यांदा काय करणार आहोत, हे जे दूध आहे ते दूध आपण ह्याच्यामध्ये ओतून घेणार आहोत। हे ओतल्यानंतर आपल्याला गॅस पेटवायचा आहे आणि गॅस जो आहे तो गॅस जास्त दूध जे आहे ते तापू द्यायचं नाही। आपल्याला जास्त दूध तापू द्यायचं नाही, एकदम थोडंसं कोमट दूध झालं की कोमट दूध झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये जो खाण्याचा सोडा आहे तो खाण्याचा सोडा त्यामध्ये आपणास टाकायचा आहे। तर बघू शकता हे दूध जे आहे ते कोमट झालेलं आहे। तर आपणास काय करायचं आहे, आता ह्या गॅस जो आहे तो गॅस बंद करायचा आहे आणि हे जे आपण बोललेलो जो खाण्याचा सोडा आहे तो खाण्याचा सोडा एकदम थोडासा टाकायचा आहे, जसं की 1 चिमूट। आता दूध आपलं कमी आहे त्यामुळे आपण ह्याच्यापेक्षाही कमी सोडा आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत। एवढाच सोडा आपण घ्यायचा आहे, त्या दुधामध्ये टाकायचा आहे। टाकल्यानंतर दुधाला थोडंसं हलवून घ्यायचं आहे। दूध हलवल्यानंतर आपणास काय करायचं आहे, डबल जो चहापत्ती आहे ते थंड दुधामध्येच आपणास चहापत्ती टाकायची आहे। आता जसं माझा 1 कप आहे त्यामुळे मी चहापत्ती टाकत आहे फक्त 2 चमचे, 1 ही 2 चहापत्ती टाकल्यानंतर आपणास डबल गॅस चालू करायचा आहे। तर थोडंसं ह्या दुधाला उकळू द्यायचं आहे। उकळल्यानंतर आपणास डबल गॅस बंद करायचा आहे। हे दूध थोडंसं उकळल्यानंतर आपणास गॅस बंद करायचा आहे। पूर्ण कमीत कमी 1 ते 2 मिनिट उकळू द्यायचं आहे चहापत्ती, तोपर्यंत आपली जी गुळाला येणारी चव आहे ती येणार नाही। तर हा चहा उकळत आहे, जोपर्यंत पूर्णपणे चहा उकळत नाही तोपर्यंत गॅस बंद करायचा नाही। जोपर्यंत चहाला लालसर कलर येत नाही तोपर्यंत चहाचा गॅस जो आहे तो बंद करायचा नाही आपल्याला। हे बघू शकता आपण, हे दूध जे आहे ते पूर्णपणे उकळलेलं आहे। तर आता आपण काय करूया, गॅस जो आहे तो बंद करूया। बंद केल्यानंतर आपणास काय करायचं आहे, ह्याच्यामध्येच आपणास गुळ टाकायचा आहे। आता गुळ किती प्रमाणात टाकणार आपण, आता हे जे आहे 1 कपासाठी मी एवढा गुळ घेतलेला आहे। तर आपणास काय करायचं आहे, हा जो गुळ आहे तो गुळ आपणास ह्या चहामध्ये टाकायचा आहे। टाकल्यानंतर आपणास ह्या चमच्याने थोडासा गुळ जो आहे तो हलवायचा आहे। कमीत कमी 1 ते 2 मिनिट हा हलवावा लागेल आपणाला। जोपर्यंत गुळ विरघळत नाही तोपर्यंत आपणास हलवतच राहायचं आहे। ते पूर्णपणे गुळ विरघळायला गेलेला आहे। त्यानंतर आपणास काय करायचं आहे, जो गॅस आहे तो डबल आपणास चालू करायचा आहे। हे बघू शकता आपण,
आता चहा तो कसलाही नासणार नाही. ही जी आहे पद्धत, ही साधी आणि सोपी पद्धत आहे, जेणेकरून आपण कधीही घरी हा चहा करून पिऊ शकता. आणि शरीरासाठी ही खूप फायदेशीर आहे गुळाचा चहा. त्यामुळे आपण साखरेऐवजी गुळाचा चहा करून पित जा. हे बघू शकता, चहा आपला रेडी होत आलेला आहे आणि गुळाचा चहा नासलाही नाही. हे बघू शकता आपण, हे बघू शकता आपला चहा पूर्णपणे उकळलेला आहे. आणि आपण हा चहा जो आहे तो आता हा चहा आपण ग्लासमध्ये शोधून घेणार आहोत. हे बघू शकता आपण, बघू शकता मित्रांनो, एकदम उत्तमरित्या आपला चहाही नसलेला नाही आणि एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण हा गुळाचा चहा बनवलेला आहे. तर मित्रांनो, आपण जो पाहिला आहे गुळाचा चहा कसा बनवायचा, एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण हा गुळाचा चहा बनवलेला आहे, की जेणेकरून आपण सुद्धा साखरेऐवजी गुळाचा चहा बनवू शकता. त्याचे खूप सारे फायदेही आहेत, ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये ह्याचे फायदे काय आहेत, तोटे काय आहेत, गुळ खाल्ल्यानंतर ना किंवा गुळाचा चहा पिल्यानंतर ना आपल्या शरीरासाठी काय काय फायदे होणार आहेत, ह्या सर्व गोष्टी आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर असेच नवनवीन व्हिडिओ आमचे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन प्रेस करा. भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.